नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 10 आपत्ती व्यवस्थापन या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण मागील 2-3 भागामध्ये सुद्धा ह्याच पाठाचा अभ्यास केला. आपण काय पाहिलं मागच्या भागामध्ये, तर कोणत्या नैसर्गिक म्हणजे आपत्ती आहेत जसे की दुष्काळ, महापूर, वीज पडणे, ढगफुटी ह्याच्याविषयी आपण माहिती घेतली आणि त्या म्हणजे आपण कशी दक्षता घ्यायची ह्याच्याविषयी सुद्धा माहिती घेतली. पण आपण आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत, तर ज्वालामुखी आणि भूकंप आणि सुनामी या ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती आजच्या भागामध्ये घेणार आहोत. ज्वालामुखी. मुलांनो, आता ज्वालामुखी ही एक नैसर्गिक घटना आहे आणि तिच्याबद्दल आपण आता माहिती घेऊया आणि ज्वालामुखीमुळे काय होतं हे आपण आता पाहूया. तर ज्वालामुखी ही एक काय आहे, नैसर्गिक घटना आहे. ज्वालामुखी ही एक नैसर्गिक घटना आहे. तुम्हाला माहिती आहे मुलांनो की पृथ्वीचा अंतर्भाग अत्यंत उष्ण आहे. काय, तर पृथ्वीचा अंतर्भाग अत्यंत उष्ण आहे. भूअंतर्गातून भूपृष्ठाकडे म्हणजे जमिनीच्या आतून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठावर तप्त पदार्थांच्या हालचाली सतत होत असतात. काय, तर भूअंतर्गातून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठावर म्हणजे जमिनीवर तप्त पदार्थांच्या हालचाली सतत होत असतात. त्यामुळे काही वेळा भूकवचाखालील घन, द्रव आणि वायू पदार्थ भूकवचाकडे ढकलले जातात. काय होतं, तर भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठावर तप्त पदार्थांच्या हालचाली सतत होत असतात आणि त्यामुळे काय होतं, तर काही वेळा भूकवचाखालील घन म्हणजे शिलारस, जसे की उष्ण चिखल, गंधक, बाष्प हे पदार्थ भूकवचाकडे ढकलले जातात आणि जिथे भूकवच कमकुवत असेल तेव्हा हे पदार्थ भूकवचा बाहेर पडतात आणि त्यांचा पृष्ठभागावर उद्रेक झाला की ते वाहू लागतात. त्यास काय म्हणतात, ज्वालामुखी असे म्हणतात. काय, तर हे पदार्थ जे काही घन, द्रव आणि वायू पदार्थ भूकवचाकडे ढकलले जातात आणि हे पदार्थ भूकवचाबाहेर पडून त्यांचा पृष्ठभागावर उद्रेक झाला की ते वाहू लागतात. तर त्यास काय म्हणतात, ज्वालामुखी असे म्हणतात. तर ज्वालामुखीमुळे काय होतं, तर ज्वालामुखीमुळे शिलारस, बाष्प, मग कसे मी बोलले घन, द्रव आणि वायुरूप जे पदार्थ बाहेर येतात म्हणजे शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक इत्यादी रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात. काय होतात, भूपृष्ठावर येऊन साचतात. त्यामुळे डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते. काय, कशामुळे डोंगर आणि टेकड्या यांची निर्मिती होते, तर शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक इत्यादी रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात. आणि हे ज्वालामुखी माहिती आहे का, जमिनीवर सुद्धा होतात आणि समुद्रामध्ये सुद्धा होतात. कुठे, म्हणजे ज्वालामुखी जमिनीवर आणि समुद्रावर पण होतात, समुद्रामध्ये सुद्धा होतात. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आणि वायू यामुळे वातावरण प्रदूषित होतं. काय होतं, पोल्युशन होतं. त्यामुळे ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आणि वायू त्याच्यामुळे काय होतं, तर पोल्युशन होतं म्हणजे वातावरण प्रदूषित होतं. अनेकदा ज्वालामुखीमुळे काय होतं, तर पाऊस पडतो. काय पडतो, पाऊस पडतो. कारण का, उष्ण वायूमुळे तापमान वाढते. म्हणजे ज्वालामुखीमध्ये ज्वालामुखीमधून जे उष्ण वायू म्हणजे वायू बाहेर पडतात त्याच्यामुळे काय होतं, तर तापमान वाढतं आणि तापमान वाढल्यामुळे काय होतं, तर पाऊस पडतो. उष्ण चिखलाखाली जंगल, वस्त्या गाडल्या जातात. काय होतात, उष्ण चिखलाखाली जंगल, वस्त्या गाडल्या जातात. ज्वालामुखी मी तुम्हाला म्हटलं की ज्वालामुखी जमिनीवर सुद्धा होतात तसेच समुद्रामध्येही होतात. आणि जमिनीच्या पोटातून जे पदार्थ बाहेर येतात, कुठले पदार्थ बाहेर येतात, जसे की शिलारस, गंधक, उष्ण चिखल, बाष्प, तेच पदार्थ समुद्रातील ज्वालामुखीतून सुद्धा बाहेर पडतात. म्हणजे जमिनीच्या पोटातून जे शिलारस, उष्ण म्हणजे हे बाहेर पडतात, उष्ण चिखल वगैरे, तेच पदार्थ समुद्रातील ज्वालामुखीमधून सुद्धा बाहेर पडतात. व समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काय होतं, काही बेटांची निर्मिती होते. काय, आणि आपण बघितलं जमिनीच्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काय होतं, तर डोंगर आणि टेकड्यांची निर्मिती होते. काय, तर समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काही बेटांची निर्मिती होते आणि जमिनीतील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काय होतं, तर काही डोंगर आणि टेकड्यांची निर्मिती होते. ज्वालामुखीचा उद्रेक टाळणे, उद्रेक सुरू झाल्यावर तो थांबवणे किंवा त्याचे नियंत्रण करणे शक्य नसते. काय, तर ज्वालामुखीचा उद्रेक टाळणे म्हणजे आपल्या मानवामध्ये तर तो शक्यच नाही आहे. ज्वालामुखीचा उद्रेक टाळणे, उद्रेक सुरू झाल्यावर तो थांबवणे किंवा त्याचे नियंत्रण करणे हे शक्यच नसते. ती निसर्गाचीच किमया आहे. मात्र त्याचे भाकीत करणे व तात्काळ आपत्ती व्यवस्थापन करणे
हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शक्य झालेले आहे. म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक टाळणे आपल्या हातात नाही आहे किंवा तो सुरू झाल्यावर थांबवणे हे सुद्धा आपल्या हातात नाही. मग आपण काय करू शकतो, तर आपण त्याचे भकीत करणे किंवा तात्काळ आपत्ती व्यवस्थापन. म्हणजे असं झालं तर आपण काय करायचं, म्हणजे आपत्ती व्यवस्थापन योजना. म्हणजे आपत्ती आली तर कुठल्या योजना करायच्या हे आपण करू शकतो. हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शक्य झाले आहे. तर आपण काय पाहिलं, तर ज्वालामुखीचे काय परिणाम होतात हे आपण पाहिले. आता आपण पाहणार आहोत भूकंप. भूकंप ही सुद्धा एक नैसर्गिक घटनाच आहे. नैसर्गिक निर्मित आपत्ती आहे. तर भूकंप म्हणजे काय, तर भूकंप म्हणजे आपण बोलतो ना, जमीन दुभंगते किंवा जमिनीमध्ये कंप निर्माण होतात. तर भूकंप म्हणजे काय ते आपण आता पाहूया मुलांनो. तर भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते. काय होतं, भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते. त्याची परिणती कशामध्ये होते, तर भूकंप लाटांमध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये हालचाल होते. काय होते, तर भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते. त्याची परिणती काय होते, तर भूकंप लाटांमध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये हालचाल होते. त्यामुळे त्यामुळे भूकंपाला तर माहिती ना तुम्हाला, जमीन थरथरते, जमिनीला भेगा पडणे किंवा जमीन हलणे अशा घटना घडतात. तुम्ही कधी अनुभवलात का भूकंप कसा होतो किंवा भूकंप कधी झालेला आहे, त्या तुम्ही ठिकाणी होतात का, तर तुम्हाला ते जाणवलं असेल. अशी भूकवचामध्ये कंपने होणे ह्यालाच काय म्हणतात, भूकंप म्हणतात. म्हणजे काय, तर भूकवचामध्ये कंपने होणे ह्यालाच काय म्हणतात, तर भूकंप म्हणतात. भूकंप अन्य कारणांबरोबरच, म्हणजे भूकंप होण्याची कारणं आहेत, बरीच कारणं आहेत, पण त्याच्यामधली मेन कारणं कुठली आहेत, तर मोठी धरणं. आपण धरणं बांधतो की नाही पाणी साठवण्यासाठी, व खाणकाम. आता मानव किती खाणकाम करतो, तर मोठी धरणे व खाणकाम ही प्रमुख मानवी कारणं आहेत भूकंप होण्यासाठी असे मानले गेले आहे. आता आपण भूकंपाचे म्हणजे परिणाम पाहूयात. तर भूकंपाचे परिणाम काय आहेत, तर बांधकामे, पूल, रस्ते, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात. काय होतात, भूकंपामुळे काय होते, जमीन म्हणजे दुभागली जाते, कंप निर्माण होतात. त्याच्यामुळे काय होतं, तर पूल, रस्ते, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात. नद्यांच्या प्रवाहाची दिशा बदलू शकते. नद्यांच्या प्रवाहाची दिशा बदलू शकते. मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. म्हणजे असे परिणाम भूकंपाचे होतात. आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी भूकंप येऊन गेलेले आहेत. लातूर जिल्ह्यातील किल्लारी या म्हणजे गावामध्ये जेवढा खतरनाक भूकंप आला होता, त्याची म्हणजे अजून सुद्धा सगळ्या माणसांना त्या भूकंपाची आठवण आहे. तर भूकंप आला तर आपण काय करायचं मुलांनो, आपण म्हणजे काहीतरी उपाययोजना आल्या, म्हणजे आपल्याला काहीतरी उपाययोजना करता आल्या पाहिजे किंवा आपण काय दक्षता घ्यायची. भूकंप आला तर काय कराल तुम्ही, तर आपण ते बघूया काय करायचं ते. तर भूकंप जाणवू लागताच काय करायचं, मोठ्या मैदानात जायचं. म्हणजे घरातून कुठे जायचं, आपण मोठ्या मैदानात जायचं. मजबूत किंवा आपल्याला नाही जायला मिळालं तर काय, तर मजबूत टेबल किंवा आपल्या घरात पलंग, बेड असतो की नाही, पलंगाच्या शेजारी आश्रय घ्यायचा. कारण का, तर वरून समजा भूकंपामुळे आपल्या घराचा किंवा छताचा काही भाग पडला तर आपल्याला इजा होणार नाही, म्हणून आपण मजबूत म्हणजे टेबल किंवा एखाद्या पलंगाच्या शेजारी आश्रय घ्यायचा. घरातील एका चौकटीच्या खाली उभं राहायचं. चौकट कुठली, चौकटी म्हणजे आपल्या दरवाजाच्या चौकटी असतात ना, त्याच्या खाली आपण उभं राहायचं. काच, भिंती, खिडक्या यांच्यापासून दूर जायचं. कारण का, म्हणजे काचा वगैरे फुटल्या, खिडक्या तुटल्या तर आपल्याला इजा होऊ शकते. म्हणजे भूकंप आला तर आपण म्हणजे असे उपाय आपण करू शकतो आणि आपला स्वतःचा बचाव आपण करू शकतो. आता सुनामी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का मुलांनो, तर भूकंपाचा उद्रेक पाण्याच्या तळाशी झाला तर पाण्याच्या महाकाय लाटा निर्माण होतात. म्हणजे भूकंपाचा उद्रेक कुठे होतो, समुद्रात पाण्याच्या तळाशी झाला तर पाण्याच्या महाकाया लाटा निर्माण होतात, म्हणजे मोठ्या लाटा निर्माण होतात. आणि या निर्माण होणाऱ्या लाटांना काय म्हणतात, तर सुनामी म्हणतात. निर्माण होणाऱ्या लाटांना सुनामी असे म्हणतात. सुनामी हा शब्द आहे मुलांनो, जपानी भाषेतला शब्द आहे. सुनामी हा शब्द कुठला आहे, जपानी भाषेतला आहे. याचा अर्थ काय, तर किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची लाट.
काय तर म्हणजे किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची लाट. तर महासागराच्या तळाशी भूकंप झाला तर बाहेर पडणारी ऊर्जा पाण्याला वरच्या दिशेने ढकलते. काय होतं, महासागराच्या तळाशी जेव्हा भूकंप होतो तर बाहेर पडणारी ऊर्जा काय करते, पाण्याला वरच्या दिशेने ढकलते. म्हणून त्याच्यामुळे खूप मोठ्या मोठ्या लाटा येतात त्सुनामीमध्ये. महासागरात विशिष्ट प्रकारच्या लाटा तयार होतात. या लाटा इतक्या म्हणजे जेव्हा उगम स्थानाजवळ त्या इतक्या उंच नसतात, फार उंच नसतात, परंतु खूप वेगाने त्या दूरवर पसरू लागतात. तेव्हा त्यांचा ताशी वेग किती असतो माहितीये, 800 ते 900 किलोमीटर इतका असतो. त्या किनारी पोहोचतात तेव्हा त्यांचा किनारी म्हणजे जेव्हा येतात तेव्हा त्यांचा वेग म्हणजे आधीपेक्षा कमी होतो. काय, त्यांचा वेग आधीपेक्षा कमी होतो. त्यांची उंची 100 फुटापर्यंत वाढलेली असते. काय, त्यांची उंची 100 फुटांपर्यंत वाढलेली असते. म्हणजे अशा प्रकारे सुनामी कसे येतात ते आपण आता पाहिले. आणि आता सुनामीपासून आपल्याला म्हणजे कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा त्याचे परिणाम काय होतात हे आपण आता पाहूयात. तर सुनामीचे विघातक परिणाम काय, तर सुनामीमुळे आपण आता सुनामी म्हणजे काय ते पाहिलं, तर आता त्याचे कोणते परिणाम होतात याच्याविषयी आपण माहिती घेऊया. मुलांना माहिती आहे का, सुनामीमुळे काय होतं तर इमारती, बांधकामे उद्ध्वस्त होतात. कारण का त्या मोठ्या मोठ्या लाटा येतात आणि त्या आपटतात. त्याच्यामुळे काय होतं तर इमारती, बांधकामे उद्ध्वस्त होतात. जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होते. किनाऱ्याजवळील होड्या व जहाजे यांची हानी होते. कारण का लाटा इतक्या येतं की ते सगळ्या होड्या वगैरे जहाजे सगळे म्हणजे त्यांचं खूप नुकसान करून जातात. झाडे मुळापासून उन्मळून पडतात. मोठ्या प्रमाणावर भूसंकलन होते. किनाऱ्यावरील मूळच्या जमिनीत बदल होऊन दलदलीचे प्रदेश निर्माण होतात. म्हणजे किनाऱ्यावरील जी जमीन त्याच्या बदल होऊन कशी जमीन तयार होते तर दलदलीचे होते. वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. समुद्राशी संबंधित व्यवसाय, उद्योगधंदे यावर विपरीत परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत होते. म्हणजे आता मासेमारीसाठी लोक जाऊ शकत नाही सुनामी आल्यामुळे. त्यामुळे काय होतं, त्यांचे जे व्यवसाय असतात, उद्योगधंदे असतात ते काय होतं त्याच्यामुळे ते जनजीवन विस्कळीत होते. बंदरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. काय, बंदरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा भूकंप म्हणजे जेव्हा समुद्राच्या तळाशी येतो तेव्हा काय होतं, सुनामी होतात आणि मोठ्या लाटा निर्माण होतात. मग आता ह्याचा अंदाज घेऊन काय करायचं, तर ह्याचा अंदाज घेऊन ज्या लाटा निर्माण होतात असे याचा अंदाज घेऊन त्या म्हणजे किनाऱ्यालगतच्या प्रदेशातील लोकांना सूचना द्यायच्या, म्हणजे धोक्याच्या सूचना द्यायच्या. मग याच्यासाठी काय तर कृत्रिम भूस्थिर उपग्रह फार उपयोगी पडतात. म्हणजे अशा आपण उपाययोजना त्यांच्या म्हणजे करू शकतो. म्हणजे त्या लोकांना धोक्याच्या सूचना दिल्या, त्याच्यामुळे की मोठ्या म्हणजे सुनामी येणार आहे किंवा लाटा निर्माण झाल्या हे जेव्हा कळल्यावर, कारण मग त्यांना त्या सुरक्षित जागी म्हणजे हलवू शकतात आणि मग त्यांचे प्राण आपण वाचवू शकतो. अशा प्रकारे आपण काही थोड्या उपाययोजना करू शकतो. सुनामीचे आपण आता विघातक कोणते परिणाम आहेत हे आपण आता पाहिले. तर मुलांनो, आज आपण काय शिकलो तर नैसर्गिक आपत्ती कुठल्या, तर ज्वालामुखी, भूकंप, सुनामी आणि त्यांचे कुठले ह्या नैसर्गिक आपत्ती आहेत आणि त्यांचे कोणते परिणाम आहेत आणि त्याच्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो किंवा कोणती दक्षता घेऊ शकतो याच्याबद्दल आपण आज माहिती घेतली. आपण आता पुढच्या भागामध्ये आता आपत्ती व्यवस्थापन, आता ह्या सगळ्या म्हणजे आता हे सगळ्या आपत्ती जेव्हा आपल्याला येतात, आपल्यावर येतात किंवा म्हणजे नैसर्गिक आपत्ती येतात, मग तेव्हा आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे, म्हणजे आपल्याला वाचवण्यासाठी किंवा कुठली तरी दक्षता घ्यायला पाहिजे. मग त्या कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे त्याची आपण माहिती पुढच्या भागामध्ये घेऊयात. धन्यवाद.